पुण्यात निवडणुकांच्या तोंडावरच इच्छुक उमेदवार या गटातून त्या गटात जात असतानाच पुण्यातल्या हवेने मात्र विषारी गटात प्रवेश केला। त्यामुळे पुणेकरांवर त्यांचा श्वासच कतरेमे असं म्हणण्याची वेळ आली आहे। मुंबई पाठोपाठ पुण्यातल्याही अनेक भागात हवेचा दर्जा धोकादायक श्रेणीत पोहोचलाय। बांधकामं, वाळू मुरुम खळीची वाहून नेणारी डंपर्स, यासह रस्त्यांवरचे खड्डे आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडी याचा प्रदूषण वाढीत सर्वाधिक हातभार आहे। पुण्यात 15 डिसेंबर 2025 पर्यंतच्या सुमारे 76 दिवसांपैकी तब्बल 48 दिवस मध्यम तर डिसेंबर महिन्यातील 6 दिवस खराब श्रेणीत AQI नोंदवला गेलाय। पिंपरी चिंचवडचा भाग प्रदूषणात अव्वल आहे। AQI 200 पार झालाय। मुलं, वृद्ध आणि श्वसनाचे विकार असलेल्यांसाठी ही पातळी धोकादायक मानली जाते। शिवाजीनगर, कर्वे रस्ता, हडपसर इथली ही हवेची गुणवत्ता ढासळली आहे। यंत्रणा आवश्यक ती पावलं उचलत नसल्याच्या आरोपात मनसेनं पुण्यात आंदोलनही केलं, तर पर्यावरण प्रेमींनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान पुणे महापालिकेच्या तोंडावर नेते या गटातनं त्या गटात जात असताना पुण्यातली हवा मात्र गंभीर गटात गेल्याची चर्चा पुणेकरांमध्ये सुरू आहे। आता रिडेव्हलपमेंटची जी कामं आहेत त्याचे पण नियमाच्या अटीचं पालन होत नाहीये। बांधकाम झालं सगळीकडं, म्हणजे ह्या असं होणार आहे पुणेकरांचं आयुष्य जे आहे ना, मी तर म्हणतो 60 वर्षातच पुणेकर सगळे हे जातील, कारण अशा प्रकारे आपल्या सगळ्या अवयवांचा त्रास या प्रदूषणामुळे होतोय। तरी 8 दिवसाची नोटीस दिल्यानंतर पुढील कारवाई होत नाही, मग ती कारवाई का होत नाही? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।